लट 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 टिप 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 गदा घेतली. हाय का नारायण तुझा? हो बाबा, हेच माझे नारायण आहे. गदा मारायला धावल्याबरोबर भगवंताला स्वतःच्या गदेने एक झटका मारल्याबरोबर गदा हिरण्यकशिपूची ओढून गेली, जाऊन समुद्रात पडली आणि हा भिंतीवर जाऊन आदळला. मल्लयुद्ध चाललं. भगवान प्रकट दिवस मावळताना नाही झाले. दिवस मावळताना वध केला हिरण्यकशिपूचा. प्रकट झाले 12:30 वाजता माध्यान्ह काळी. कधी? माध्यान्ह काळी प्रकट झाले. 6 तासाचं मल्लयुद्ध झालं. दिवस मावळायला गेला. हिरण्यकशिपू दमला. आता दमलेला बघितला, घेतला, उचलला, वडत आणला आणि वडत आणून हुंबऱ्यावर बसले भगवान. मांडीवर धरला. मांडीवर धरल्यानंतर बघता डोळे गुरगुरतात आणि हा म्हणतो, हे मारता नाही का? हो, आकाशवाणी झाली. कारण देव म्हणतात, ए तू वरदान मागून घेतलं होतं मला, दिवसा नको रात्री नको. दिवस आता राहिला नाही, रात्र अजून झाली नाही. घरात नको, बाहेर नको. घरात नाही, बाहेर नाही, घोंगड्यावर आहे. दिवस नाही, रात्र नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, पाताळात नाही, जलाशयात नाही, माझ्या मांडीवर आहे. सांग मी पुरुष आहे का स्त्री आहे? सांग मी पशु आहे का पक्षी आहे? सांग मी देव आहे का दानव आहे? सांग मी मानव आहे का पशु आहे? सांग माझ्याकडे शस्त्र आहे का अस्त्र आहे? सगळं संपलं. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशीला सगळं शक्ती. या न्यायाला भगवंतानं नको प्रश्न टरा 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 तरी बाहेर पडून ऐकायला हे चरित्र आमच्या जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायाच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं. जेवढे आपल्याची स्वारी चावळ मारली प्रतापगडाच्या पायथ्याला, दूषित झाले, दुःखी झाले छत्रपती, देहुला गेले. हे संकट सांगितलं छत्रपतीने, यांना चरित्र सांगितलं नरसिंह भगवंताचं. एक तो नरसिंह आणि हा आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, हे दुसरे नरसिंह. बाहेर काढून काढला तसा हा 32 तासाचा बोकड आमच्या या नरसिंहानं पागण्याच्या मावर पोट फाडून आपले बाहेर काढून घनाघनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी. घनाघनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी. तो दैत्य क्रूरमतीला प्रताप दुर्गावरी, प्रताप दुर्गावरी, प्रताप दुर्गावरी. थंड पडली तुमची, कुजून गेली. छत्रपती चरित्र पाहिजे, दात खाल्ले पाहिजे, पेट रोडला पाहिजे. त्याला म्हणतात मावळा, मित्र बाकीची मावळा हिरण्यकशिपू. सगळ्या देवतांनी जे जे काय केलं आकाशात पुष्पवृष्टी झाली. फेकून दिला हिरण्यकशिपू भगवंता. पण भगवंताचा क्रोध शांत होत नव्हता. गुरगुरनं चालूच होतं, गुरगुरनं चालूच होतं. सगळे देवता बघतात, देवता पुढे जायचं माझं धाडस नाही, पुढे जायचं माझं धाडस नाही, पुढे जायचं माझं धाडस नाही. मग काय करा पाटील? कितीही मोठा असू दे, बाहेर घरात लक्ष्मी मातेला बोलवलं. ती पूजेचं ताट घेऊन आली. देव गुरु करायला गेला. माझी नाही गेली मग पुढे जायची. आवाज नाही जास्त नाही बाय नाही नाही एका मुठीत मरेल. आताच्या लक्ष्मी असते तू मागे सांगितलीस नाही, बरोबर आहे का? मर्यादा पाहिजे ना, मर्यादा पाहिजे. आहे का? भगवान शांत होत नव्हते काही केलं. प्रल्हादासाठी पूजा करताना होता आहे ना, त्याला पुष्पमाला दिली, भजन करायला बोललो. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. प्रल्हाद भजन करत आला तेव्हा मांडीवर घेतलं. पाहणारे गाय शेतात घरात येते, वाजलं सोडलं का वाजलं पाना घालते. हे धागी घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. या जशी गाय वासराला चाटते ना, तशी भगवान आमच्या प्रल्हादाला चाटायला लागले. आपलं शरीर चाटून काढलं. भगवान शांत झाले. पण आता एका मला महत्वाचा संदेश सांगायचा, मला माहिती नसताना भगवंताची नख शांत होती. आग होती नका, आग
त्या राक्षसाचा तेवढा प्रभाव. शेषाने मुखात्मक घेतली, साप स्पर्शाला थंड आहे, नाही फरक पडला. भगवान शंकराने हिमालयावरून बर्फ आणला, त्यात नख ठेवली, तेवढी थंड वाटायची, पुन्हा आग नको ओकायची. सगळे गवार कोकड्याला त्यात ठेवली, काही केलं फरक पडला. 3 दिवस झाले भगवान तसेच आहे. आणि मग शेवटी एक साधू आला, त्या साधूचं नाव आहे औदुंबर, म्हणजे ते डोंगराचं झाड आहे. ते उभं राहिलं, भगवान मी आजपर्यंत निष्पाप आहे. का निष्पाप आहे? कारण त्या साधूनं आजपर्यंत स्त्रीचा स्पर्श केलेला नव्हता. माझ्या पोरामध्ये तुमची नख बसवा, तुमची पीडा हरण होईल. आणि एवढ्या मोठ्या झाडून तुझ्याला काय करायला? भगवान प्रयोग करायला तर काय हरकत आहे का? भगवान कुठले? डोंगराच्या झाडात भगवंतांना आपली नख घुसवल्याबरोबर डोंगराच्या झाडाची सगळी फुलं बनवतोय. लेकुरवाला झाड होतं, भगवंताची नख शांत झाली. त्या कुंभराचं जे रक्त आगलं होतं ते लाल होतं, ते रक्त चिकाट बदललं, पांढरं झालं. त्या विषाचा प्रभाव झाला, रक्त पांढरं पडलं आणि त्याचा परिणाम फुलं सगळी गेली. आणि त्या औदुंबराचं झाड म्हणते, देवा आता मला कोण ओळखणार आहे? कारण तू साधू होता, वृक्षाचं रूप घेऊन आला होता, आता मला कोणी किंमत देणार नाही. बरोबर ना? कारण आता वाजवता झालो मी. तर भगवंतांना सांगितलं, जगाच्या पाठीवर तुझा एक असा वृक्ष होईल की त्याला बिगर फुलाची फळं लागतील. बिगर फुलाचे फळं लागतील. हा औदुंबराचं आहे, ते झाड म्हणजे उंबराचं आहे. आता माऊली माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या घरातले लेकीबाळी सुना असतील, कारण महिन्यात 4 दिवस तेजस्वना अवस्थेत असताना, मासिक धर्मात असताना उंबराखाली कधी जायचं नाही. मांसाहार केलं पुरुष मंडळ उंबराखाली कधी जायचं नाही. तुम्ही उंबराचं काही बिघडू शकत नाही, कारण तुमच्या प्रपंचात तुमचं काही सरळ होत नाही. लक्षात ठेवा, ही ताकद आहे, हे हिंदू धर्माची परंपरा आहे. आज कुणी काय शिकवतं, या असं नाही तसं नाही, त्याच्या बापाची पेट हराम करत त्याला माझ्या प्राण बघतो त्याचं काही. आपले धर्म आपण सांभाळला पाहिजे. येथे काय बापाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. या न्यायाला आपलं स्वतःचं वाटोळ करून घ्यायचं नसेल तर आपलं धर्मशास्त्र शिका, आपला वेदांत शिका, आमचं खरं सांगण्याचं आहे का, खोटं सांगण्याचं आहे का. आणि हा जगामध्ये हे सुद्धा माणूस असा नाही जो दुःखी नाही. प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाला समस्या आहे. म्हणून तर त्या अशोकराच्या सारखीच्या मागे सगळे मोठे लागले. त्याच्यावर एकच कळते, पैसा गडगंज आहे, श्रीमंत आहे, 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे, सुखन समाधान नाही. ते नालायक अशा बाबाच्या बळी पडतात. तरी ना असा महाराज करत जातो तोंडा आणि हे सगळे मंत्रिमंडळ बदनामी करून घेतात. आम्ही खरं सांगतो, आम्ही फुकट सांगतो, आमच्याकडे पाया पडायचे लाज वाटते पटकी त्या नालायकांना. बरोबर ना? पंढरपूरला पाया पडणार किती आमदार खासदार आहे. आणि अशा बुवा आसाराम बापू, राम रहीम, सत्यपाल या तारेला खरा त्यांच्या पाया पडणारे किती अवलाद आहे तुम्ही बघता ना. पण आता सामान्य वारकरी कधी सिंचन आधी लागत नाही. जाऊ द्या, आपल्याला विषय वाढवायचा नाही, आपली वेळ संपत आलेली आहे. ऐका मी काय सांगतो. मग त्या औदुंबर वृक्षाला भगवंतांना वरदान दिलं, जा मी जेव्हा दत्त अवतार धारण करेन त्यावेळी माझं अखंड वास्तव्य हे तुझ्याकडे राहील. उंबराच्या झाडाकडे का जायचं नाही? कारण दत्त प्रभूचं प्रखट दर्शन जर कुठं असेल तर त्या औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त प्रभू खाली आले आणि औदुंबराला मोठं प्राप्त झालं. आणि भक्त प्रल्हाद होताना तो प्रल्हाद हात जोडून मारला. जायची वेळ झाली, आम्ही देव म्हणतात जातो, जायसाठी मला काहीतरी माग. प्रल्हाद तू काय नको काहीतरी माग. काय अरे माग, माझं दर्शन वाया जात नाही. प्रल्हाद काय मागतो बघा, तेव्हा तुम्ही देणारच आहे ना. मग मला असं दान द्या की इथून पुढे मरेपर्यंत तुमचं नाव घ्यायचं सोडून दुसऱ्या प्रभू कोणापुढे काही मागायची माझी इच्छा होऊ नये. मला हे दान मागितलं आणि या नामाच्या दानाचं वरदान दिलं. एवढं सगळे तुम्हाला कथा सांगितली की भक्त प्रल्हादानं काय केलं, एवढं सगळं वाचवलं. एवढं मोठं हिरण्यकशिपूचं ऐश्वर्य आणि त्याची मोठी एवढी ख्याती होती, एवढा मोठा सम्राट होता, सगळं संपवलं. 5 वर्षात प्रल्हादानं जग नाही जगाच्या बापाला जिंकलं. कशाच्या जोरावर? फक्त नावाच्या जोरावर. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्ही बोलायचं